नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये। आणि मित्रांनो, जे शेतकरी दरवर्षी आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करत असतात, जे कुठल्याही कर्जमाफीची अपेक्षा बाळगत नसतात, परंतु त्यांना एकमेव अपेक्षा असते की कर्जाचे जे काही नूतनीकरण केलं आहे त्यानंतर त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज जे आहे तर ते मिळायला पाहिजे। आणि अशासाठी या शेतकरी बांधवांना एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे, आणि ती म्हणजे की खास करून जे की आपले पुणे जिल्ह्यामध्ये सहकारी बँक आहे त्या बँकेकडून आपल्या शेतकरी बांधवांना नेहमीच सर्वाधिक पीक कर्ज जे आहे तर ते वाटप केलं जात आहे। आणि अशातच या बँकेच्या शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे, आणि ती म्हणजे की आता आपला यंदाचा जो काय 2025-26चा पीक कर्ज वाटपाचा जिल्हानिहाय वार्षिक पत आराखडा आहे, तर तो लवकरच आपल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये अंतिम होण्याची अपेक्षा आहे। परंतु यंदाच्या खरीप हंगामात गत वर्षीपेक्षा अधिक म्हणजे की सुमारे 2,500 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट हे जिल्हा बँकेने ठेवलेलं असून कर्ज वाटपास नियमितपणे सुरुवात झाल्यात सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे जे काही आपले पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा बँकेचे काही शेतकरी असतील तर त्यांना जर आतासुद्धा कर्ज पाहिजे असेल तर ते कर्ज वाटप जे आहे तर ते नियमितपणे सुरू झालं आहे, आणि दिनांक 1 एप्रिलपासून हे कर्ज जे आहे तर ते सुरू झालेलं आहे। परंतु याउलट आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बँका असतील, खाजगी व्यापारी बँका असतील, त्यासोबत ग्रामीण बँक आणि पुणे जिल्हा बँक या बँकांच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप जे आहे तर ते केलं जात असते। आणि गत वर्षीचा खरीप त्यासोबत रब्बी हंगामासाठी जो काही पत आराखडा आहे तर त्यानुसार हंगाम 2024मध्ये आपल्या शेतकऱ्यांना सुमारे 6,370 कोटी रुपये इतक्या कर्ज वाटपाचं उद्दिष्ट जे आहे तर ते निश्चित करण्यात आलं होतं, आणि त्यापैकी 50% वाटा हा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बँकेचा होता। तर सुमारे 3.5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे, देण्यात आलेलं आहे। आणि चालू वर्षी म्हणजे की 2025-26च्या वार्षिक पत आराखड्यासाठी लवकरच बैठक होऊन तो सुद्धा अंतिम केला जाणार असल्याची माहिती अग्रणी बँकेच्या सूत्रांनी दिली आहे। आणि त्यामुळे ही काही जी आपली जिल्हा बँक आहेत तर या दरम्यान जिल्हा बँकेस गत वर्षी म्हणजे की जो काही खरीप आहे आपला आता 24-25मध्ये तर सुमारे 2,043 कोटी 43 लाख रुपये इतकं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट जे आहे तर ते देण्यात आलं आहे। आणि आता जिल्हा बँकेने प्रत्यक्षामध्ये 2,35,065 शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये 2,309 कोटी 78 लाख 67 रुपये इतकं म्हणजे की 112.33% एवढं पीक कर्ज वाटप जे आहे तर ते पूर्ण केलेलं आहे। आणि त्यामुळे जिल्हा बँक नेहमीच पीक कर्ज वाटपामध्ये आघाडीवर राहिलेली आहे, आणि त्या दृष्टीने जिल्हास्तरीय तांत्रिक समितीकडून देण्यात येणारे उद्दिष्टाहून अधिक पीक कर्ज वाटप निश्चितपणे केले जाईल। तसेच 2,500 कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप एकट्या खरीप हंगामात करण्याचे नियोजन बँकेकडून केले गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यासोबत एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे की जे काय बँकेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी आपल्या शेतकऱ्यांना सर्वाधिक पीक कर्ज वाटप करण्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील सहकारी बँक नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे, आणि यंदाच्या खरीप हंगामात एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने योग्य त्या सूचना सर्व शाखांना देण्यात आलेल्या आहेत। आणि जिल्हास्तरीय तांत्रिक समितीकडून जिल्हा बँकेस देण्यात येणाऱ्या उद्दिष्टांमार्फत अधिक पीक कर्ज वाटप करण्यास आम्हाला नेहमीच यश आलेले आहे, आणि यंदाही देण्यात येणाऱ्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वाटप निश्चित केले जाईल। आणि पावसाळा वेळेवर अनुकूल साथ दिल्या शेतकऱ्यांना बियाणे खते आदी निविष्ठांच्या खरेदी वेळेत करण्यासाठी पीक कर्ज तात्काळ देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती स्वतः आपल्या पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दिगंबर दुर्गडे यांनी दिली आहे। तर आपल्या जास्तीत जास्त पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा। चॅनल जर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।